आजच्या पावसान झालेला हा जो नुकसान आहे हा पहा. आज अतिशय 5 जुलै आहे आणि अतिशय जबरदस्त जोरात असा पावसाचा मुसळधार पावसामुळे आजचा जो आढावा आपण घेत आहोत हा पहा. शेतीची अशी अतोनात पाणी सगळ्यावर भरल्यामुळे आणि ह्या ठिकाणी आता पाहताय की पाणी अक्षरशः पुराचं पाणी शेतामध्ये घुसून अगदी विहिरीमध्ये जात आहे पाहताय आपण. आणि या ठिकाणी हा जो सर्व बाजूने पाण्याचा वेढा बसलेला आहे. हे पहा. अशा लाटांसारखा पाऊस एकदम जोरामध्ये पाऊस पडत आहे आणि हा बघा वहाळच पडलेला आहे शेतामध्ये अशा प्रकारचं. हे पहा. अशा ठिकाणी सगळ्या ठिकाणी भगदाड पाण्याने पाणी जाणार कुठे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि या ठिकाणी सर्व आज जे पाहताय की रौद्ररूप अशा प्रकारचं वहाळ निर्माण झालेलं आहे, जणू काही नदीच आलेली आहे शेतामध्ये. अशा प्रकारचं पाहू शकता आपण सर्व. हा व्हिडिओ इतका बघा सगळ्या बाजून कुठूनही पाण्याला जाण्यास मार्गच नाही आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ दाखवत आहे आपल्या सर्वांना. रोडवरून अक्षरशः पाण्याची पातळी बघा, पाणी बघा किती वाढत चाललेलं आहे. आणि हा जो पाहता आपण हे नाले अशा प्रकारे साफसफाई नसल्यामुळे नाल्यांची हे सर्व नाले जाम झालेले आहेत. आणि लोकांना याचा, शेतकरी वर्गाला त्याचा फटका बसत आहे. कुठल्याही प्रकारची साफसफाई नसल्या कारणाने हा असा प्रकार घडत चाललेला आहे. जेणेकरून ज्या मोऱ्या आहेत, नदी नाले आहेत, हे पावसाळ्यापूर्वी साफसफाई व्हायला पाहिजे, परंतु न झाल्या कारणाने आज हा शेतकरी वर्गाला जो फटका बसत आहे तो या प्रकारामुळे बसत आहे. पाहू शकता आपण पाण्याची पातळी, पाणी बघा किती प्रकारे कशा प्रकारे चाललेलं आहे. आणि हा आढावा आपण आज आपल्यासमोर ठेवत आहेत की गावात खरोखर या सर्व नदी नाल्यामध्ये जे मोऱ्या आहेत त्या मोऱ्यांची खरोखर पावसाळ्यापूर्वी डागडुगी किंवा साफसफाई व्हायला पाहिजे का असा प्रश्न देखील इतरांसमोर आपल्या समोर आहे. पाहू शकता आपण शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात नदीचं स्वरूप आलेलं आहे. पहा. आणि हा दरवर्षी वर्षानुवर्ष त्रास शेतकरी वर्गाला अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. शेतकरी वर्गासमोर प्रश्न आहे की नेमकं याचं करायचं काय. अशा प्रकारे हा पाण्याला जाण्यासाठी व्यवस्थित कचरा विचरण होत नसल्या कारणाने हा सर्व पाणी दुथडी भरून नद्या नाल्या अशा प्रकारे हे याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. त्याची दखल कोण घेणार. पहा, जिकडं पाहाल तिकडं पाणीच पाणी.